शपथ नारायण धारप भाग 3। सिनेमा नट्या पारिजातकाच्या फार तर गुलछडीच्या फुलासारख्या समजल्या जातात, पाहता पाहता कोमेजून जाणाऱ्या। सुगंध, कांती, तजेला सर्व काही विरून जातं, काहींचं अगदी अल्पावधीत आणि काहींचं जरा कालावधीनंतर, पण सर्वांचंच जातं। मग अर्चना त्याला अपवाद समजायची का? नटीचं वय विचारू नये म्हणतात, पण ती 30शीपेक्षा 40शीलाच जास्त जवळ होती यात संशय नव्हता। तिचं स्थान प्रथम क्रमांकाचं नसेल, पण पहिल्या 5 ती नक्की होती। आणि काही जाणकारांचा तर्क होता की जरासा प्रयास घेतला तर ती प्रथम क्रमांकावरही पोचू शकली असती, फक्त ती स्वतःला या स्वस्त शर्यतीत लोटायला तयार नव्हती। ऑफर्स कधी थांबल्याच नाहीत। भूमिका निवडण्याचं स्वातंत्र्य तिला होतं, यातच तिला आपलं यश जाणवत असे। आत्ताच गेल्या 5-7 वर्षातच आयुष्याला जराशी निश्चिंतता आली होती। खरोखर नवलाचीच गोष्ट। 30शी उलटण्याच्या सुमारास नट नटी आपल्या सौष्ठवाला, तारुण्याला, ग्लॅमरला ओसर तर लागला नाही ना याची काळजी करायला लागतात। नेमक्या त्याच सुमारास अर्चनाला आपलं नेमकं स्थान सापडल्याचं समाधान वाटायला लागलं होतं। ती यशाच्या शिखरावर पोचली नसेल, पण बराच उंचीचा पल्ला तिने गाठला होता खास। आता जरा विसावून मागे नजर टाकली तर मागचा खाच खळग्यांचा, काट्याकुट्यांचा, अनेक अडचणींचा मार्ग ती पाहू शकत होती। अडचणी तर होत्याच, अगदी बालपणापासून होत्या। आठवत होतं तेव्हापासून तिला तिच्या वडिलांची भीती वाटत आलेली होती। म्युनिसिपालिटीच्या कोणत्या तरी खात्यात ते सुपरवायझर होते। त्यांची सततची तक्रार होती की त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना बढती मिळत नाही, वरची जागा मिळत नाही। कदाचित त्यात तथ्य असेलही, पण त्यामागे अनेक कारणं असू शकत होती। त्यांचा तापट, चिडचिडा, अस्थिर स्वभाव मैत्री जोडण्यास, टिकवण्यास वा वाढवण्यास सर्वथा अयोग्य होता। चष्म्याच्या काचेवरच डाग असला तर मग बाहेरचं सर्व जगच डागाळल्यासारखं दिसायला लागतं। कदाचित त्यांच्याही पूर्वानुभवांचा पगडा त्यांच्या विश्वासावर, वागणुकीवर असेल, पण सत्यस्थितीत त्याने काही फरक पडत नव्हता। त्यांच्या विश्वासावर बाह्य जग अवलंबून नव्हतं, आधारलेलं नव्हतं। त्यांच्या वागणुकीचा परिणाम त्यांना भोगावा लागत होता, आणि पर्यायाने त्यांच्या पत्नीला आणि मुलीला, सोनीला देखील। पण तिच्यावर त्यांचा एवढा खास राग का? आणखी एक तोंड भरायला हवं होतं म्हणून? मुलाच्या ऐवजी मुलगी झाली म्हणून? पुढे मागे तिच्या विवाहाची जबाबदारी पेलावी लागणार होती म्हणून? लहानाची मोठी होत जाणारी मुलगी हेच त्यांना उरावरचं ओझं वाटत होतं? त्यांनी कधी एक प्रेमाचा शब्द उच्चारल्याची तिला आठवण नव्हती। मग जवळ घेऊन कोड कौतुक करणं तर दूरच राहिलं। खेकसल्याखेरीज कधी बोलणं नाही। मध्यस्थी करायला आई असली तर ठीकच, नाहीतर आहेतच पाठीत रपाटे। तिचा खरा स्वभाव तरी त्यांना कळला होता की नाही देवास ठाऊक, पण तिच्याबद्दल जरा काही आगळीक कानावर आली, तिच्याबद्दल काहीही अधिक उणं कानावर आलं की बसलाच त्यांचा विश्वास। मग तिच्या नकारांना किंवा सबबींना काडी इतकीही किंमत नसायची। स्वतः गांजलेली आई तिला शाब्दिक सहानुभूती पलीकडे जास्त काहीच देऊ शकत नव्हती। इतर मुलींना शाळा कंटाळवाणी वाटत असेलही, पण सोनीला ते 5 तास अगदी हवेहवेसे वाटायचे। तसं पाहिलं तर म्युनिसिपालिटीचीच शाळा, दुसरी खाजगी शाळा त्यांना परवडण्यासारखी नव्हती। शिस्त, शिक्षण, साहित्य, सुविधा सर्वच बाबतीत शाळेत आनंद होता, पण तेही तिला आवडावं यातच काय ते सर्व आलं। आता त्या भूतकाळावर विस्मृतीचा पडदा आला होता। साध्या लोखंडात कार्बनचे काही कण मिसळले की त्याचं पोलाद होतं। सोनीच्या मनावर असे काहीतरी संस्कार झाले असले पाहिजेत, झालेच असले पाहिजेत। तिच्या स्वभावाला बेडरपणाची, संपूर्ण आत्मविश्वासाची अशी एक विलक्षण धार होती। ती स्त्री असली तरी असहाय्य नव्हती। 22व्या वर्षी तिने विवाह केला होता आणि 6 महिन्यांच्या आतच ती विभक्त झाली होती। 27व्या वर्षी एका प्रसिद्ध नटाबरोबर ती पुन्हा एकदा विवाहबद्ध झाली होती, पण वर्षभराच्या आतच तिने घटस्फोट घेतला होता। सर्वसामान्य स्त्रीच्या विवाहित आयुष्याकडून ज्या अपेक्षा असतात, उदाहरणार्थ स्वास्थ्य, सुरक्षितता, सहवास आणि सुख, त्या तर तिच्या खासच नव्हत्या। ती स्वतंत्र होती, यशस्वी होती, सुप्रसिद्ध होती। तिला कोणाचाही आधार नको होता।
तिच्या काही अपेक्षा असतील तर त्या अनामिक होत्या. तिच्या तिलाच आकलन झालेल्या नव्हत्या. तिने 2दा तो प्रयत्न केला होता आणि आपलं समाधान होत नाही असं दिसताच पाऊल मागे घेतलं होतं. अनेक पार्टीजना तिला जावं लागायचं. प्रीमियरच्या, मुहूर्ताच्या, वाढदिवसांच्या. त्यांचाही एक साचा होता. बहुतेक सर्व परिचित चेहरे. त्यांच्या सवयीही त्याच. 2-4 पेग जास्त झाले की वर्तनावरचा तोल सुटणारे लोक. स्त्रियाही. मॉड दिसण्यासाठी किंवा स्वतःचं इमेज तयार करण्यासाठी कशासाठीही तिने आपलं वागणं बदललं नव्हतं. कोणाचीही लगट खपवून घेतली नव्हती. खऱ्या खोट्या अफवा कानावर आल्या तरी वाऱ्यावर सोडून दिल्या होत्या. अशाच एका पार्टीला ती हजर असताना तिला तो चमत्कारिक अनुभव आला होता. एखाद दुसरं ड्रिंक घेतलं तरी ती त्याच्या अंमलाखाली कधीही येत नसे. तिची नजर आणि बुद्धी काचेसारखी साफ असे. हॉलच्या एका भिंतीवर एक प्रचंड म्युरल होतं. कोणीतरी तिला काहीतरी सांगत होतं आणि तिच्या मनात त्याला फारसं महत्त्व नसलं तरीही ती लक्ष देऊन ऐकत होती. नजर समोरच्या भिंतीवर होती आणि एकाएकी, अक्षरशः क्षणार्धात समोरचं चित्र पुसलं गेलं होतं. त्याच्या जागी तिला एक काळक भिन्न विवर दिसत होतं. त्या विवरात काहीतरी होतं, पण तिला ते पाहायची अजिबात इच्छा नव्हती. एवढा विचार मनात येऊन जाण्याच्या आतच समोरची भिंत पूर्ववत झाली होती. सोनी आसपासचं सर्व काही संपूर्ण विसरून गेली होती. काही क्षणांनी तिला आपण कुठे आहोत, आसपास काय चाललं आहे याची जाणीव झाली. तिच्या कानात तो आवाज सतत येतच होता, ज्या शब्दांना आता तर कवडीचीही किंमत नव्हती. पार्टीतल्या लोकांकडे तिने पाहिलं. सर्वच काही मद्याच्या प्रभावाखाली नव्हते, पण कोणालाही काहीही जाणवलेलं दिसत नव्हतं. असं काही समोर दिसलं तर माणूस हसी मजाक करण्यात दंग कसा राहू शकेल? आपल्या शरीराचा कंप सुटल्याची तिला जाणीव झाली. हा प्रकार होता तरी काय? खोलवर एखादा भूकंप झाल्यासारखं, आयुष्याच्या इमारतीलाच एक मोठा हादरा बसल्यासारखं तिला वाटलं होतं. पार्टीवरचं तिचं लक्ष पार उडालं होतं. काहीतरी सबब सांगून ती फ्लॅटवर परत आली होती. सोमवारी संध्याकाळी तिला ते पाकिट मिळालं. डाक मोठी होती. चाहत्यांची पत्र होती, अनेक जाहिराती होत्या. 1-2 परदेशी व बरीचशी भारतीय साप्ताहिकं, मासिकं होती. काही आमंत्रणं होती. त्या सर्व ग्लॉसी पसाऱ्यात ते एकुलतं एक पिवळं पाकिट किती विसंगत दिसत होतं. पत्ता अनोळखी अक्षरात मराठीत होता. आत एकच कागद होता. 2च ओळींचा मजकूर होता. आपली शपथ आठवा. मायगावला परत या. टिनपाट मेजर. टिनपाट मेजर? जयराम. तिला आठवण यायला क्षणार्धाचाही अवधी लागला नाही. पण नवलच नव्हतं का? गेल्या 15-20 वर्षात तिने मायगावचा, जयरामचा एकदाही विचार केला नव्हता. झालं गेलं, गंगेला मिळालं असं ती समजून चालली होती. त्या बालपणीच्या कडू आठवणींवर तिने पडदा टाकला होता. आयुष्याचा तो भाग सर्वस्वी अलग झाला. कापून विस्मृतीच्या खोल गर्तेत टाकून दिला असं ती समजून चालली होती. पण प्रत्यक्षात तसं मुळीच नव्हतं. त्या आठवणी पृष्ठाखालीच असल्या पाहिजेत. टिनपाट मेजर. एकच नाव, पण ते एकाकी नव्हतं. ते नाव तर तिळा दार उघडसारखं होतं. गुहेचा अजस्त्र दरवाजा उघडत होता. पण ही गुहा खजिन्याने, रत्नांनी, नाण्यांनी भरलेली नव्हती. या अंधाऱ्या गुहेत आवाज होते, आकार होते, धमक्या होत्या, पाठलाग होता, धावपळ होती, रक्ताचं बर्फ करणारी भीती होती. शपथ आठवा. तिने मुठी इतक्या घट्ट आवळल्या होत्या की बोटांना रग लागली होती. तिने मुठी उलगडल्या. हात, सर्व शरीरच बर्फासारखं गार पडलं होतं. तिने तळहात नजरेसमोर आणले. तळहाताच्या मध्यावर अगदी लहान जखमा होत्या, रक्ताने लालसर झालेल्या. लहानच असणार, ती मुलगी होती ना. त्यांनी अगदी हळूच टोचलं होतं. मग हातावर हात ठेवले होते. शपथ आठवा म्हणे. ती काय विसरण्यासारखी होती का? तिने पत्र सावकाश टीपॉयवर ठेवलं आणि ती सोफ्यावर मागे टेकून बसली. जाण्यासंबंधात प्रश्नच नव्हता. प्रश्न परत येण्यासंबंधात होता. ती वेळ परत आल्यानंतर कशाची खात्री देता येत होती? ती सावकाश उठली, टेबलापाशी गेली. टेलिफोन नंबर असलेली डायरी तिने पुढे ओढली आणि फोन उचलला.
तिची 3 पिक्चर्स चालू होती. कितीतरी जणांना फोन करावे लागले. कित्येकांचे आवाजही चढले. अर्चना, तू मूर्खपणा करत आहेस. 1-2 बुजुर्गांनी तिला सुनवायलाही कमी केलं नाही. 1-2घांनी करार मोडल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याच्याही धमक्या द्यायला मागेपुढे पाहिलं नाही. या सगळ्यांना तिचं एकच उत्तर होतं, मला आत्ताच्या आत्ता जायला हवं. परत केव्हा येईन सांगता येत नाही. कुठे जात आहे सांगता येत नाही. जाण्याचं कारणही सांगता येणार नाही. माझा नाईलाज आहे. शेवटी ती थकून मागे टेकून बसली. मोठ्या कष्टाने उभे केलेले मैत्रीचे संबंध तटातटा तुटत होते. तिने जी एक व्यावसायिक प्रतिमा उभी केली होती तिला तडे जाऊन तिच्या ठिकऱ्या होत होत्या. पण खऱ्या अर्थाने तिचा नाईलाज होता. तिला जावंच लागणार होतं. पण तिला किती भीती वाटत होती. सहकाऱ्यांमध्ये बेडर म्हणून प्रसिद्ध असलेली अर्चना भीतीने चळाचळा कापत होती. स्टेशनवर फोनने चौकशी केली. रात्री 1च्या गाडीने ती निघाली तर मायगावला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचू शकणार होती. तिने सुटकेस भरायला सुरुवात केली. आवश्यक ते आणि तेवढंच बॅगमध्ये भरल्यावर तिने स्वतःसाठी कडक कॉफी बनवून घेतली. हातात कॉफीचा मग घेऊन ती फ्लॅटच्या सर्व खोल्यातून फिरत होती. ही पेंटिंग्ज, हे पुतळे, ही खरी आणि खोटी शोभेची झाडं, या जगभराच्या प्रवासातून आणलेल्या वस्तू, हे सर्व सोडून ती चालली होती. पण काळजाला जाणवण्यासारखा हिसका बसत नव्हता. हे सर्व गेलं तरी आपल्याला जीव घेणं दुःख होणार नाही अशी तिची खात्री होती. काचेवर रंगवलेल्या चित्रासारखा तिचा संसार होता. कदाचित ते चित्र आता कायमचं पुसलं जाणार होतं. मग काच काय कोरीच राहणार होती का? तिला माहीत नव्हतं. आयुष्य प्रिय तर होतंच, पण मनाला जोडलेले पाश हे नव्हते. हे खासच नव्हते. त्या क्षणी तिला एका प्राचीन सत्याची प्रचिती येते. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे या जीवनसागरावरचा हिमनग आहे. दृश्य आणि ज्ञात भागाच्या कितीतरी पट मोठा भाग खाली खोलवर गेलेला असतो. त्या तिथे खोलवर रुजलेले पाश तिला आयुष्याला जोडत होते. त्या पाशांना आता धक्का बसला होता आणि तिचा जीव घाबरा झाला होता. खोलवर, जिथे अंधार होता, नाही नुसता अंधार नव्हता, आणखी काहीतरी होतं. त्याला आकार नव्हता. म्हणजे तसे अनेक आकार होते, पण खरा एकच असा आकार नव्हता. निदान जाणवण्यासारखा, ओळखण्यासारखा, ध्यानात राहण्यासारखा नव्हता. पण त्याला लालसा होती, भूक होती आणि त्याने तिला ओळखलं होतं. नावाने हाक मारली होती. जवळजवळ कवेतच घेतलं होतं. सोनीने दोन्ही हातांची घडी छातीशी घट्ट धरली होती.